नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ, नाशिक महिला भगिनी मकर संक्रांतीचे हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम मुंबई नाका येथील तूप साखरे लॉन्स येथे आयोजन करण्यात आलं. या सहभागी अहिल्यानगर अकोलेमधील महिला भगिनी सौ अर्चना गुजर यांनी मी महिला मी गृहिणी असा संवाद साधत कार्यक्रमाचं आयोजन नियोजन परिपूर्ण माहिती दिली. भारतीय संस्कृतीतील मकर संक्रांत सण नव्हे तर संस्कृती, परंपरा, इतिहास, महिलांना सुखदुःख संवाद साधण्याचं ठिकाण. चूल मूल यातून बाहेर पडून महिलांचं व्यासपीठ, वेशभूषा, नटणं मुरडणं, महत्त्वपूर्ण महिलांना विरंगुळा, सप्तगुणांना दिशा आणि खूप काही कार्यक्रम. उत्तम सौ अर्चना गुजर, नम्रता गुजर, गीता गुजर, दीप्ती गुजर, ज्योती गुजर, राणी खांबेकर, तृप्ती गुजर, प्राची गुजर, सहभगिनी अर्थात अकोलेकर महिला भगिनी उत्तम सादरीकरण नक्कीच कौतुकास्पद ठरलंय. रोखोक रणरागिणी न्यूजसाठी प्रियंका शिंदे. अतुल गुजर अकोल्याहून आले आहे. आमचा युगश्रीचा कार्यक्रम घेऊन आले आहे. इथे आज तूप साखरे लॉन्सला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे नामदेव शिंपी समाजाने ठेवलेला. ह्या कार्यक्रमामध्ये मी एक गृहिणी म्हणून आलेली आहे. कारण का गृहिणीला मान नाही, सन्मान नाही, असं का होतं? सगळ्यांना डिग्र्या मिळतात, पदव्या मिळतात, सन्मान मिळतो, गृहिणीलाच मिळत नाही हो. गृहिणीला नाही मिळायलाच हवा. त्यासाठी मी माझ्या ग्रुपला घेऊन आलेली आहे. चला तर ह्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मी सावित्रीबाई फुले, पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. पहिली शाळा पुण्यामध्ये आम्ही सुरू केली 1848 साली. मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले आणि मुलींना सक्षम बनवले. ह्या अनाथांची माई सिंधुताई सपकाळ. मी आहे अनाथांची माई सिंधुताई सपकाळ. आजकाल मुलींना सक्षम बनवा. इथं आज पण स्त्री गुणहत्या चालू आहे. ती व्यवस्थित तुमची हे केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मुलींना सक्षम बनवा, सक्षम बनवा. ह्या संजीवनी आनंदीबाई जोशी. मी डॉक्टर आनंदीबाई जोशी. मी जसे अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं तसं प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे आणि आपल्याला सक्षम बनवलं पाहिजे. धन्यवाद. ह्या रक्षणकर्त्या पोलीस. हा मी आहे रक्षणकर्ती, पण आज मुलींवर फार अत्याचार होत आहेत. ते थांबले पाहिजेत आणि मुली सक्षम झाल्या पाहिजेत. त्यामुळे मी प्रत्येक सांगू इच्छिते की पोलीस झालं की त्यांचे अत्याचारही दूर होतील. लताताई. आज मी गान कोकिळा झालेली आहे, लता मंगेशकर. मला इथे खूप छान वाटतं, कारण की हळदी कुंकू फक्त ऐकलेलं होतं. आज आम्ही परफॉर्मन्स करणार आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. मी न्यायरक्षक वकील. आज आपण बघतो की समाजात इतकी सारी पोलीस प्रोटेक्शन सगळं असूनही स्त्रीला सुरक्षितता अशी कुठेच नाही आणि तिला न्याय देण्यासाठी महिला वकिलांनी पुढे येणं जास्त गरजेचं आहे. ही आमची नवज्योती महिला क्रिकेटर. हा मी नवज्योती महिला क्रिकेटर. आज क्रिकेट ह्या क्षेत्रातही महिला उतरल्या आहेत. आता असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही की ज्यामध्ये महिलांनी सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उतरा, स्वतःला सक्षम बनवा. मी खूप धन्यवाद करते रणरागिणी ह्या न्यूज चॅनलचे. प्रियंकाताई शिंदे यांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढून खूप आनंदाचे क्षण आमच्यासाठी दिले. धन्यवाद. स्त्री शक्तीचा स्त्रियांना न्याय स्त्रियांना न्याय. रणरागिणी चॅनलचे धन्यवाद. देशासाठी, युगासाठी, महाराष्ट्राच्या यशासाठी. ती म्हणजे उत्पत्ती, ती म्हणजे स्थिती. शांता, दुर्गा, भवानी रूप सरस्वती शारदा. ती म्हणजे समय, ती म्हणजे प्रलय. तिच्यातून पुरुषार्थ, ती नसता विजय. तिने सावरणं, तिने सांभाळणं, तिने जपणं, तिने सोडणं, तिने जन्म देत राहणं. नूतन स्वप्न, उजळ तत्व, देश गर्वगीत ती, निर्मिती अनुप्रगतीची. महाराष्ट्र युगस्त्री ती, महाराष्ट्र युगस्त्री ती. बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय
सायन्स, न्यूमरोलॉजी, होरोस्कोप, ॲस्ट्रोलॉजीनुसार ना हे वर्ष 1 नंबरचे आहे हो. सगळ्यांनी सूर्यदेवाची उपासना करा. सूर्यदेव सगळ्यांची इच्छा पूर्ण करेल हो. काय करता, AIचं जग आहे. मला सगळं नॉलेज असू द्यावं लागतं हो. कारण का गृहिणी ना मी, ह्या गृहिणी तुम्ही गृहिणी, सगळ्या गृहिणी, तरी तुम्ही तिला विसरला का? विसरला तो सगळ्यांना सन्मान देता, पुरस्कार देता, गृहिणीला देता का कधी? आज ही स्त्री शक्ती सगळी इथे जमा झाली. मी कुणाकडे मन मोकळं करणार माझं? माझी व्यथा कुणाकडे मांडणार हो? सगळ्यांचं सगळं आवर्जून करते ना होती, तरी तिला सन्मान नाही. कधी ऐकलं का कार्यक्रमात, प्रोग्राममध्ये गृहिणीला मिळाला पुरस्कार? का नाही हो तिला? मी आज विचारणाच करणार होते तुमच्याकडे. सगळ्यांना सगळं करते ती. अहो सगळ्या नात्यातनं जाते. मुलगी, बहीण, बायको, प्रियसी, आई, आजी आणि गृहिणी, इथेही शेवटच का ती? इथेही शेवट. तिला कधी देणार तुम्ही सन्मान? कधी मिळणार पुरस्कार? तिला वाटत बघावं लागणार का हो? ती उद्याच्या युगाची जगाची वाट बघेल का ह्या AIच्या जगामध्ये? आणि ही स्त्री शक्ती काय करते तिच्यासाठी? काय करत आहे ही स्त्री? मी प्रश्न विचारते तुम्हाला, काय करत आहात तुम्ही? आता तरी जाग्या व्हा. गृहिणी ना तुम्ही सगळं करताना आवर्जून तिला विसरून कशा गेल्या तुम्ही? मला ना ओढ पडून घ्यायला नाही आवडत हो. न मागता मिळाला ना खूप धन्य पावते मी. काय सांगू तुम्हाला, माझ्यावर संस्कारच तसे झाले आहेत. न मागता मिळतं ना तेच मला आवडतं. सगळ्या नात्यातून गेली ती, तरी तुमचं लक्ष नाही तिच्याकडं. सगळ्या पगाराची गोळाबेरीज जर केली ना, गृहिणीला जास्त पगार मिळेल. मला नको एवढं पगार. काय करू मी त्या पगाराचं? सांगा ना, काय करू त्या पगाराचं? मला काय हवंय सांगू का? आज ना तुम्ही सगळ्या इतक्या छान भेटल्या इथं, म्हटलं सांगूनच टाकावं आपलं मन. सांगू का हो? मला ना आपुलकीचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे थोडेसे काही क्षण हवेत. ते क्षण ना, ती समाधानाची फुलं मी माझ्या मनात, माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आयुष्यभर सांभाळून ठेवेल. मला मिळेल का हो ती फुलं? मी वाट बघेन. विचार करा, मी वाट बघेन.